डीवायएसपीची गुंडागर्दी, उपोषणकर्त्याला फिल्मी स्टाईलने लाथ, जालना पेटला संतापाने। जालना, न्यायासाठी महिनाभर उपोषण करणाऱ्या नागरिकाला पोलीस अधिकाऱ्याने भररस्त्यात फिल्मी स्टाईलने लाथ घालावी, ही पोलीसशाहीची घाणेरडी विकृतीच आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असताना ही घटना घडली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असलेल्या कुटुंबाने मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यानंतर डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेवर मागून लाथ घालतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। या घटनेत पोलिसांनी एका चिमुकल्यालाही ओढून नेताना मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। फिर्यादींना न्याय मिळण्याऐवजी पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत, असा गंभीर आरोप उपोषणकर्ते अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी केला आहे। रोहित पवारांचा संताप, व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी पोलिसांच्या बर्बर कारवाईवर तुटून पडले। खून, बलात्कार, दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांना लाथा घालणं एक वेळ मान्य होईल, पण न्यायासाठी भटकंती करणाऱ्या उपोषणकर्त्याच्या कंबरेवर डीवायएसपी लाथ घालतोय, हा पोलिसी विकृतीचा कळस आहे। शासनाने तात्काळ कठोर कारवाई करून नागरिकाला न्याय द्यावा, अशी संतप्त मागणी त्यांनी केली। हेरंब कुलकर्णींचा घणाघात, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही संताप व्यक्त करत पोलिसांच्या कारवायांवर थेट बोट ठेवलं। व्हिडिओ बाहेर आला म्हणून कारवाई होईल, पण अंधाऱ्या कोठड्यांमध्ये आजवर कित्येक निरपराधींना मारहाण झाली, त्याचा हिशोब कोण देणार? गरीब, वंचित, पारधी समाज, लेखक, कार्यकर्त्यांवर पोलीस अमानुष वागतात। लिंगवाचक शिव्या, चड्डी उतरवण्याची भाषा, बेदम मार ही त्यांची पारंपरिक शैली झाली आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू ही या पोलिसी राक्षसी वागणुकीचीच झलक आहे, अशी पोस्ट त्यांनी केली। या घटनेनंतर जालन्यात संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे। गुंड पोलीस दूर करा, अशा घोषणा सोशल मीडियावरून घुमू लागल्या आहेत। जनतेची मागणी एकच, डीवायएसपीवर निलंबन नव्हे तर थेट गुन्हा दाखल। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।